बाहेर बसतो लोंढे साहेब, सर काय सांगाल? आज नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही मंदिरातून केली आहे, मोठा अभिषेक केला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे मी आमचं ग्रामदैवत खडकेश्वर देवस्थान आहे महादेवाचं मंदिर, त्यामध्ये आम्ही दरवेळेस इथे मोठा अभिषेक करतो आणि त्याला गुरुद्वारा अभिषेक त्या ठिकाणी पूर्ण होतो 2 तास आणि ते पूर्णपणे आम्ही अभिषेक करून प्रार्थना केली. आयुष्य वाढू दे, ताकद आहे, संघटनेचं, शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं काम करण्यासाठी अधिक शक्ती. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये काय साकडं घातलं तुम्ही? साकडं असं घातलं की माननीय उद्धवसाहेब राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण, डोंबिवली या सगळ्या महापालिका येऊ आणि इकडे आमच्या बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या मशालीवर आम्हाला विजय मिळतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये अंतर्गत कलह आहे, कारण की अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अजूनही. ठीक आहे, त्यांना आपण समजून सांगू आणि त्यांना समजून सांगून त्या ठिकाणी त्यांना समजून सांगून शांत करून त्यांना कामाला लावून टाकू. पण या पण एक मात्र विचार करावा लागेल की आपण निष्ठावंतांना त्या ठिकाणी डावललं, महिलांना डावललं, तो विचार करावा लागेल. हे झालं 16 तारखेनंतर त्याला विश्लेषण करून घ्यावं लागेल आणि नंतर मग जबरदस्तपणे त्या ठिकाणी मुवमेंट करावं लागेल. हे असले प्रकार मी पण नाही सहन करणार. पण हे पक्षासाठी घातक आहे ना, तुम्ही याची काही तक्रार वगैरे करणार आहे का? नाही, ते मी कोणाचं नाव घेत नाही, कारण आमच्या पक्षातल्या काही लोकांनी समजा हे केलं असेल तर त्यांना लोक माझ्याकडे आले, पण आम्ही सुधरून टाकू, सगळ्या प्रेमाने समजून सांगू त्यांना आणि कामाला लावून टाकू. बरं, ते काल भाजपच्या कार्यालयामध्ये प्रचंड राडा झाला. अनेक ठिकाणी असं म्हणणं आहे लोकांचं की आयात उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली, पण त्यांच्या पण निष्ठावंतांवर अन्याय झाला. आत्तापर्यंत चालू आहे वाटतं. हो, आत्तापर्यंत काहीतरी उपोषण वगैरे चालू आहे. भारतीय जनता पार्टी खूप मोठी म्हणजे अखंड जगाची झाली पार्टी असं ते समजतात, परंतु प्रत्यक्षात खाली काय झालं हे लक्ष दिलं पाहिजे. खाली जे झालं ना ते लक्ष दिलं पाहिजे, कारण ते स्वतः इतके मस्तीमध्ये आणि इतके बोलत आले, हा माहीत तो कुछ नाही, हा माहीत तो कुछ नाही झालं. तुम्हाला देवाभाऊंना तुमचं काय सांगणं आहे नवीन वर्षानिमित्त? नाही, देवाभाऊंना मी सांगेन की देव आता फोडतोड बंद करा. तुमचे जे ओरिजिनल प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि प्रामाणिकपणे जे मित्र तुमचे होते आता तुम्ही दूर केलं असेल त्यांना परत जवळ घ्या आणि मी परत जवळ घ्या म्हणजे त्यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवा. म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे निष्कारण त्या ठिकाणी त्याच्यावर टीका-टिप्पणी करू नका. आपण सगळे एकत्र आहोत. आता विकासाचं आणि डेव्हलपमेंटचं, महाराष्ट्राच्या विकासाचं काम करायचं, हे एवढंच मी देवाभाऊ सांगेन. म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं पाहिजे, जुने मित्र आहे म्हणून? नाही, तसं नाही, रिलेशन ठेवले पाहिजे. राजकारणात पूर्वी कसं होतं, एकमेकाचं रिलेशन ठेवायचे सगळं काही. निवडणूक आली की एकमेकाचा संघर्ष करून त्या ठिकाणी मतं मिळवायचे म्हणजे हे करून, परंतु त्या ठिकाणी सर्वच जण एकत्रपणे असायचे. मी तर माझे महानगरपालिका आहेत 1988 वेळेस स्वतः त्या ठिकाणी मी म्हणजे माझे जितके पण माझे विरोधक उमेदवार होते त्यांना आम्ही घेऊनच फिरत होतो. चला म्हटलं घ्या आपण फिरू. आता हे असं कोणी करणार नाही. आता वेळ बदलला, काळ बदलला, परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की कुठेतरी त्या ठिकाणी आता म्हणजे राजकारण इतकं खालच्या स्तरावर गेलं आणि इतकं म्हणजे बरोबर नाही झालं. याच्याकरता सर्वांनी त्या विकासाचं काम, महाराष्ट्राचा विकास, देशाच्या विकासाचं काम आणि लोकांना समजूतदारपणे त्या लोकांना समजून घ्यायचं, लोकांची प्रगती करायची, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि नोकऱ्या द्यायच्या, हे सगळं करायचं, शेतकऱ्यांना पण मदत करायची, ही भूमिका माझी आहे. आता हे जे भाजप आणि शिवसेनेमध्ये जे मंडळी चालू आहे शिंदे सेनेमध्ये, तर त्याचा काही तुम्हाला बेनिफिट मिळेल असं वाटतं? नाही, आम्ही ते आम्ही कशाला सांगायचं.
आम्ही सांगणार नाही ते. आम्ही आमच्याबद्दल डावपेच करणार नाही. बरं, हे मंदिरात बसले असताना तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी भेटली, जुन्या गुन्ह्यात तुम्हाला काय झालं ते मागे म्हणजे जो 7-8 वर्षापूर्वी एका लव जिहादचा प्रकार झाला होता. तो लव जिहादचा प्रकार असताना की सिंधी समाजाची मुलगी तिला पळून लावलं होतं एका मुलाने आणि त्या दृष्टिकोनातून ते लव जिहाद झालं आणि लग्न पण केलं, म्हणजे कबूल केलं. पण नंतर मग त्यांच्या म्हणजे खूप गोंधळ झाला होता जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि CP आले, सगळे आले. त्यावेळेस लाठीचार्ज झाला, आईवडिलांना मारला, त्या मुलीच्या आईवडिलांना मारला, खूप जबरदस्त पण त्या ठिकाणी म्हणजे लाठीचार्ज केला. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला कळल्याबरोबर आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यावेळेस ते सगळं थांबवल्यानंतर मी CPना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बरोबर योग्य नाही आहे, तुम्ही कोणत्या आणि कशाप्रकारे या ठिकाणी यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्या आईवडिलांवर आम्हाला त्यांची कंप्लेंट दाखल करायची. ती कंप्लेंट त्यांनी दाखल नाही करून ते म्हणे नाही आपण मिळून टाकू असं करून नंतर मोकळे. आता ती केस अंगावर आहे. रोज आम्ही चक्रा मारायचो. त्या मुलीने दुसरं लग्न केलं, त्यांना मुलं झाले आणि आम्ही कोर्टात चक्रा मारतो हिंदुत्वासाठी. म्हणून या ठिकाणी आज सन्माननीय कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडवलं 47 जणांना. सर आपल्या जे आता मामू हा प्रकरण चालू होतं तुम्हाला संपलं ते आता विरोध मामू होता, नाही विरोध होता तुमचा, त्याच्यानंतर त्यांना आजही विरोध आहे. तिकीट देण्यात आलं त्यांना. आजही माझा विरोध आहे. आजही माझा विरोध आहे. त्या मामूंमुळे राज्यभरात बदनामी झाली आहे पक्षाची. नाही ते सोडून द्या, आता ते पक्ष विचार करायला पक्षप्रमुख विचार करते. पण आजही विरोध आहे आणि मी त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये प्रचार करायला पण जाणार. सर, कैंडिडेट के सिलेक्शन में आपको विश्वास में नहीं लिया गया? किसके नहीं कैंडिडेट के इसमें सिर्फ थोड़ी सी चर्चा की, बाकी खुद होके क्या किया पता नहीं ये लोगों ने. और पेपर में मैंने देखा कि इनको टिकट मिला है, इसलिए थोड़ा सा नाराज़गी तो है मेरी. ओके जी.